हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बघणार आहोत बिना कांदा लसणीची नैवेद्याची थाळी। तर त्यासाठी मी वाटाणे ते रात्रभर भिजवून ठेवलेले आहेत। काळे वाटाणे ते स्वच्छ धुवून कुकराच्या खालच्या डब्यामध्ये टाकलेले आहेत। त्यानंतर तुरडाळ मला लागणार आहे। ती तुरडाळ आणि मूगडाळ अशी मिक्स करून स्वच्छ धुवून टोमॅटो, मिरची आणि चिमूटभर हळद घालून पुरेसं पाणी टाकून मी कुकराच्या वरच्या डब्यात लावून 10 ते 12 शिट्या काढण्यासाठी कुकर गॅसवर ठेवलेला आहे। तोपर्यंत मी एका सुक्या नारळाच्या वाटीची काप करून ती तेलावर जरा खरपूस भाजून घेतली आहे। ती मला वाटण्यासाठी लागणार आहे। तोपर्यंत मी पुऱ्यांचं कणिक मळून घेतलेलं आहे। यामध्ये मैदा किंवा रवा काहीच घातलेला नाही। चवीनुसार मीठ, पाण्यामध्ये पीठ मळून घेतलेलं आहे आणि शेवटला जरा तेलाचा हात लावून ते झाकून ठेवणार आहे। तोपर्यंत काळे वाटाणे आणि डाळीचा कुकर झालेला आहे। दुसऱ्या बाजूला त्याला 10 ते 12 शिट्ट्या काढलेल्या आहेत। काळे वाटाणे असल्यामुळे मी 12 शिट्ट्या काढलेल्या आहेत। सोडा वगैरे काही घातलेला नाहीये। त्यानंतर वाटाणे आणि डाळ काढून घेऊन त्याच कुकरमध्ये मी 3 ते 4 बटाटे, मला पिवळी बटाट्याची भाजी करायची आहे, ते मी टाकलेले आहेत। दुसऱ्या बाजूला मी डाळ करून घेतलेली आहे। तेलामध्ये जिरं आणि हिंगाची फोडणी, कढीपत्ता घालून मी डाळीला फोडणी दिलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चमचाभर ओलं खोबरं, यामुळे डाळीला छान टेस्ट येते। ते मी घालून डाळीला एक मस्त उकळी आलेली आहे आणि डाळ आपली तयार झालेली आहे। दुसऱ्या बाजूला काळे वाटाणेही थंड झालेले आहेत। त्यामधले 1/3 पार्ट आहे तो मी मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहे। यामुळे उसळीला जरा दाटसरपणा येतो आणि टेस्टही छान लागते। त्यानंतर उसळीला फोडणी द्यायची आहे। तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता, तेजपत्त्याची पानं, आल्याचा कीस आणि एक मोठा चिरलेला टोमॅटो घालून मी परतलेला आहे। टोमॅटो शिजतोय तोपर्यंत मी मगाशी भाजलेलं खोबरं आहे ते जाडसर मिक्सरला एक सुक्कं वाटून घेणार आहे, पाणी न घालता। टोमॅटो शिजल्यावर त्यामध्ये मी उकडलेले जे वाटाणे आहेत उरलेले ते मी टाकलेले आहेत। त्यामध्ये गरम मसाला, मिरची पावडर, हळद घालून 1 मिनिट जरा उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर वाटलेली वाटाण्याची जी पेस्ट आहे ती मी टाकलेली आहे आणि जे मगाशी खोबरं सुकं वाटून घेतलेलं होतं ते मी 2 ते 3 चमचे टाकणार आहे। चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि कांद्याची उणीव भरून काढण्यासाठी मी थोडंसं गूळ घातलेलं आहे। यामुळे मसाल्याचा अगदी पक्कडपणा टेस्टमध्ये येणार नाही। चवीनुसार मीठ घालून थोडीशी 1-2-3 मिनिटं उकळी काढून वाटाण्याची उसळ आपली तयार झालेली आहे। जेव्हा आपण नैवेद्याची थाळी करताना त्यामध्ये कांदा लसूण वापरणार नसतो तेव्हा गुळाचा खडा थोडासा टाका, यामुळे चव छान लागते। तर उसळ तर आपली झालेली आहे। दुसऱ्या बाजूला बटाट्याच्या 3 ते 4 शिट्ट्या आलेल्या आहेत, ते थंड होतातच आहेत। तोपर्यंत आपण कोशिंबिरीसाठी लागणारी काकडी आणि टोमॅटो कापून घेऊया। यासाठी मी अर्धी मिरची घेतलेली, 1 टोमॅटो आणि 2 काकडी जी आहे त्याची सालं काढून बारीक चिरून घेतलेली आहे। टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे, त्यातल्या मधल्या थोड्या बिया काढून, आणि अर्धी मिरची घेतली ती अगदी बारीक चिरून मी हे सगळं चिरून घेतलेलं आहे। यामध्ये कोथिंबीर घालून मी थोडं फ्रीजमध्ये ठेवणार आहे। त्यामध्ये मीठ घालणार नाहीये। ज्या वेळेस मी वाढायला जेवण घेणार आहे त्यावेळेस मी आयत्या वेळी मीठ आणि दही ॲड करणार आहे। बटाटे सोलून झालेले आहेत, तो आपण बटाट्याची भाजी करायला घेऊया। तेलामध्ये मोहरी, थोडासा हिंग, चिरलेली मिरची, कढीपत्त्याची पानं आणि हळद टाकून मी बटाट्याच्या फोडी टाकलेल्या आहेत। चवीनुसार मीठ घालून हे मी परतून घेणार आहे। मस्त बटाट्याची भाजी आपली परतते आहे। त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि 2 चमचे ओलं किसलेलं खोबरं पण वरून घालायचं आहे। तर आपली भाजी तयार आहे। तर आपली बटाट्याची भाजी झालेली आहे, वरण झालेलं आहे, काळ्या वाटाण्याची उसळ झालेली आहे, कोशिंबीरची तयारीही झालेली आहे। तर आजची थाळी जी आहे आपली ती श्रीखंडपुरीची थाळी आहे आणि श्रीखंडाची रेसिपी मी यापूर्वी तुमच्याबरोबर शेअरही केलेली आहे। तर आपला पंक्तीला भात गरम मिळण्यासाठी आता भाताचा कुकर लावायचा राहिलेला आहे, तो आपण भाताचा कुकर लावलेला आहे। कुकराला 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। त्या येईपर्यंत आपण दोडक्याची म्हणजे शिराळ्याची भजी करायची ठरवलेली आहे आणि त्याची मी सालं काढून त्याची गोल कापं करून घेते आहे। शिट्या येईपर्यंत कापं झालेली आहेत करून त्याला हळद, मीठ, धना पावडर, थोडासा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ टाकून त्याला मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे। मी या भजीची डिटेल रेसिपी यापूर्वी व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुमच्याबरोबर। तुम्ही कुकिंग विथ रसिकामध्ये जाऊन ही रेसिपी, दोडक्याची किंवा शिराळ्याची भजी ही रेसिपी सर्च करून पाहू शकता। यासाठी मी एक अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ कुरकुरीत होण्यासाठी आणि चवीनुसार मीठ आणि हळद घालून हे पीठ पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे। चला तर भाजीची तयारी झालेलीच आहे। तोपर्यंत आपण पुऱ्या लाटायला घेऊयात। पुऱ्यांसाठी मी एवढा गोळा घेतलेला आहे आणि तो मी पोलपाटावर मोठा करून त्याच्यावर छापे, असे डब्याचा किंवा एक मोठी वाटी असेल तर त्याचा छापे करून त्या पुऱ्या करून घेणार आहे। या पद्धतीने मी चपाती लाटलेली आहे, एक मोठी जाडसरच लाटायची आहे की जेणेकरून त्या पुऱ्या मस्त टम्म फुगलेल्या होण्यासाठी।
तर या पद्धतीने मी पुऱ्या करून घेत आहे. बाकीच्या पण पुऱ्या मी करून घेणार आहे. एक थोड्या पुऱ्या झाल्या की मी या तळून घेणार आहे. तोपर्यंत मी गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत मी पुऱ्या करून घेतलेल्या आहे थोड्याशा. तर चला, आपलं तेलही तापलेलं आहे. पुऱ्या थोड्याशा लाटून घेतलेल्या आहेत आणि या पद्धतीने मी पुरी एक एक टाकून एक भाजून घेणार आहे. मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या आपण पाहू शकतोय. या पद्धतीने पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत. बाकीच्या पण सर्व पुऱ्या मी या पद्धतीने तळून घेणार आहे. आजची नैवेद्याची थाली तर तुम्हाला आवडणारच आहे, पण माझी करण्याची पद्धत आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की मला सबस्क्राईब करा. तर चला, आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत सर्व तळून. आणि भजीची तयारी झालेली आहे. तर आपण आता भजी तळून घेऊया. बेसनमध्ये बुडवून मॅरिनेट केलेली एक एक भजीचं काप आहे ते मी कढईमध्ये सोडत आहे आणि मस्त खरपूस सोनेरी रंगावर भजी परतून मी छान तळून घेणार आहे. तर या पद्धतीने इतर राहिलेली जी भजी आहेत ती मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. तर आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत, भजी झालेली आहे. आता शेवटी राहिली आहे ती कोशिंबीर. तर त्यामध्ये कोशिंबीरीमध्ये चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे घट्ट दही घालून मी ही कोशिंबीर मिक्स करून घेतलेली आहे. तर चला, आता आपण नैवेद्याचं ताट वाढूयात. त्यासाठी भाताची मूद वाढलेली आहे, भजी वरच्या साईडला, सुकी भाजी, त्याच्यानंतर पातळ भाजी, श्रीखंड तर आपण बघितलेलाच आहे, एकत्रच बनवलेला आहे. श्रीखंडाची वाटी, पुऱ्या आणि कोशिंबीर, वरून तुपाची धार. तर कसं वाटलं आजचं माझं नैवेद्याचं ताट? तर आवडलं ना माझं आजचं नैवेद्याचं ताट? कसं आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला, तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.